तुम्हाला जर कधी वाटलं ना की आपल्याला ना काही वर्ष मागं जायचं यार, तर ना तुम्ही बदामीला जा यार. इथं ना मोठे मोठे मॉल नाहीत, फॅन्सी कॅफे नाहीत ना, शहराचा तो मोठा आवाज आहे. पण ना जे आहे ना ते खूपच सुंदर आहे. एकदम साधं, शांत आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेलं. इथली माणसं अजूनही आपल्या मनाने जगतात, अगदी आपल्या आजी आजोबांच्या काळातली. एकदम साधी, प्रेमळ आणि आपुलकीने भरलेलं. इकडं येणारा प्रत्येक पर्यटक ना त्यांच्यासाठी देवच आहे. आपलंसच करून टाकतात ते त्यांना. आणि त्या बदामी केव्स पाहताना ना आजही विश्वास बसत नाही की त्या काळात ना कोणतेही मशीन नसताना आपल्या माणसांनी दगडात ना अशी कलाकारी कोरली. काय सुंदर आहे यार. म्हणूनच ना कदाचित इकडचं प्रत्येक दगड ना आजही आपल्याला जिवंत आहे असं वाटतं. त्या किल्ल्यावर पोहोचल्यानंतर बघायला मिळणारा तो सुंदर व्ह्यू आणि आपल्या मनात येणारा तो विचार की वेळ पुढे सरकत गेली, पण हे ठिकाण ना तिथंच थांबलंय शेकडो वर्षांपासून जसंच्या तसं. हे सगळं बघताना ना ऊन लागतं, पाय दुखतात, थकवाही येतो, पण ना तो एक जुन्या इतिहासातला अनुभव मात्र आपल्या आयुष्यभरासाठी सोबतच राहतो. बदामी आणि हम्पी ना हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, हे असं टाइम मशीन आहे जे तुम्हाला इतिहास दाखवत नाही तर काही काळासाठी त्यातच जगायला लावतं.